हाय हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. लास्ट व्लॉग तुम्ही काश्मीरचा बघितलात, तर काश्मीरचा व्लॉग आपला रेडी होतोय आणि लवकरच मी पोस्ट करेन. आता सध्या तर आज आहे दिनांक 30 जून आणि आपण आता चाललो आहोत एका मोर्चासाठी. आपण आंदोलन म्हणू शकतो, मोर्चा म्हणू शकतो त्यासाठी. ते आहे CST या ठिकाणी. ते म्हणजे उपवर्गीकरण या निमित्ताने जे आंदोलन छेडलंय, माननीय श्री आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. सो आपण त्या आंदोलनाला आता चाललोय. तुम्हाला मी दाखवेनच या व्हिडिओमध्ये की किती लाखोंच्या संख्येने इथे जनता तिथे CST ला उपस्थित राहिली आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच किती संख्येने मोठ्या मोठ्या जनसमुदाय तिथे लोटलेला आहे त्या आंदोलनाकरिता. पाहू शकता मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका या ठिकाणी जो जनसमुदाय आहे तो आता यायला निघालेला आहे. मेट्रो सिनेमाच्या इथून सुरुवात झालेली आहे. कुठून आलात साहेब? जय भीम. कुठून आलात? जय भीम. वाशिम वरून. तुम्ही पाहू शकता किती लाखोच्या संख्येने इथे लोक उपस्थित झालेले आहेत. आताच आपण बघितलं वाशिम जिल्ह्यातून बरेचशा भीम सैनिक आलेले आहेत इथे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो की किती मोठा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. उपवर्गीकरणा विरोध नोंदवण्यासाठी हा जनसमुदाय, सर्व भीम सैनिक, सर्व अनुयायी इथे जमलेले आहेत. मित्रांनो, आपण मोर्चामध्ये दाखल झालेलो आहे आणि खूप जोरदार असा पाऊस आहे. बऱ्याचशा ठिकाणावरून इथे लोक आलेली आहेत. सर्व धम्म बांधव, भीम बांधव आणि बरेचसे इतर घटकातील लोक देखील या मोर्चामध्ये सहभाग झालेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मतदान पंचायत समितीचा, वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. आंबेडकर साहेब आगे बढ़ो, आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पाहू शकता विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब यांचे आनंद झालेला आहे. मोठा जनसमुदाय इथे आलेला आहे. अरे नको स्वतःला समजू नर छावा हो, मनुवाद्यांचा समजून घे कावा, मनुवाद्यांचा समजून घे कावा. टाटा मधलही जाईल बघ भावा, टाटा मधलही जाईल बघ भावा. गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, गांधी और जिन्ना ने भारत तोड़कर पाकिस्तान बना दिया, तो सरदार पटेल ने
निजाम रियासत का कब्रिस्तान बना दिया। पंडित नेहरू ने शांति दूत बनकर अपना एक स्थान बना दिया, मगर मेरे भीम ने अपने लहू से इस देश का संविधान बना दिया, इस देश का संविधान बना दिया। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील 59 जातीचं ऐक्य दाखवण्यासाठी आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आपण लाखोच्या संख्येनं आलेल्या भीमसैनिकांनो एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी वाजवा आणि या मोर्चाचं अभिनंदन करा। या मोर्चाचं आयोजन सरकारच्या विरोधामध्ये आहे, पुन्हा जाती धर्माच्या विरोधात नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आहे। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चांगली घटना घडली। काल आपले महाराष्ट्रातील 29 राखीव उमेदवार असतात अनुसूचित जातीचे, त्या 29 एससी आमदारापैकी 27 आमदारांनी आपण आंबेडकरांची औलाद आहोत दाखवून दिलं। त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा। फडणवीस सरकारला आमचं सांगणं आहे, या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना आमचं सांगणं आहे की उत्तर प्रदेश मध्ये बीजेपीचं सरकार आहे, उत्तर प्रदेशात बीजेपीचं सरकार आहे। उत्तर प्रदेशने अजून उपवर्गीकरण केलं नाही, उत्तर प्रदेशने अजून वर्गीकरण केलं नाही, मग देवेंद्र फडणवीसाला काय घाई झाली हे उपवर्गीकरण करण्याची? त्या आपल्या 27 आमदारापैकी 2 आमदार या स्टेजवरती सुद्धा आलेले आहेत, त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपल्या गायकवाड आणि दुसरे आहेत त्यांचं आपण अभिनंदन करा। हिंदू एक झाला पाहिजे, सगळं हिंदू एक झाला पाहिजे। अरे मग जातीमध्ये अबकड करून हिंदूंचे तुकडे करणारे तुम्ही हिंदूचे हितरक्षक आहात की तुम्ही हिंदूंचे विरोधक आहात, हाही आमचा तुम्हाला सवाल आहे। आणि आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यात जास्त हिंदूंचे विरोधक आहात, तुम्ही सगळ्यात जास्त हिंदूंचे नाशकारक आहात, हे तुम्हाला कोणीतरी ठणकावून सांगायला पाहिजे। आणि ते सांगण्याची ऐपत आंबेडकरी औलादीशिवाय या महाराष्ट्रात दुसऱ्या कुणात नाही, म्हणून तुम्हाला ठणकावून सांगतो। अरे तुम्हाला समरसता पाहिजे ना, अरे समरसता तुमच्या बापानी जातीमध्ये भांडण लावून पैदा केली असती। अरे जातीमध्ये दुश्मनी पैदा करता, द्वेष पैदा करता आणि समरसतेच्या गप्पा मारता। मोहन भागवत तुम्ही संघवाले आहात, तुमच्या चिल्या पिल्याला समजावून सांगा, तुमच्या पोराबाळांना समजावून सांगा, त्याला हिंदुत्वाची अक्कल नाही, त्याला राजकारणाची अक्कल आहे। आणि त्या राजकारणापोटी आमच्या एससीचं तुकडेकरण करण्याचा विरोध प्राणपणाने आम्ही करू। आणि हा मोर्चा त्याची सुरुवात आहे, शेवट नाही। हा मोर्चा त्याची सुरुवात आहे आणि म्हणून म्हणतो अभी तो ये लड़ाई है, आगे और लढाई है। आणि धारावीतले आमदार आहेत। दुसरी गोष्ट आपला ज्या खासदार वर्षाताई गायकवाड आहेत त्यांच्या बहीण आहेत आणि एकनाथ गायकवाडांच्या मुलगी आहे, तर ज्योतिताई गायकवाडांना विनंती आहे त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। घाबरत नाही, या निड्या त्या आबाळाची साथ आहे, बोलेल पण वागणार नाही, ही बाबासाहेबांची जात आहे। आज जो आपला निषेध मोर्चा आहे, हे उपवर्गीकरण आम्हाला मान्य नाही म्हणून आहे। बांधवांनो, हे षडयंत्र आपल्याला ज्यावेळेस हाणून पाळायचं आहे, काय गरज होती हे उपवर्गीकरण करायची? बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना एक संघ बांधून ठेवलं आणि हे 2% लोक आम्हाला फुट पाडत आहेत आमच्यामध्ये।
हे आम्ही सहन करणार नाही. ही गोरगरीब जनतेच्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलं. म्हणून एका शायराने असं म्हटलं आहे, मुल्कों से जुल्मों को निकाला होगा. हे अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना इशारा आहे आमचा. मुल्कों से जुल्मों को निकाला होगा, दस्त मजदूर में सोने का निवाला होगा. जिन चिरागों में जलता है गरीबों का लहू, उन चिरागों को बुझाओ तो उजाला होगा. इन चिरागों को बुझाओ तो उजाला होगा. म्हणून हा अन्याय आपल्याला सहन करायचं नाही. अरे तुम्हाला उपवर्गीकरण करायची एवढी हिंमत आहे ना, उपवर्गीकरण करायची एवढी हिंमत आहे ना, ओपन कॅटेगरी मध्ये बी अबाकडे करून दाखवा. ओपन कॅटेगरी मध्ये बी उपवर्गीकरण करून दाखवा. आमची काही हरकत नाही. तुमच्यामध्ये धम्मक आहे ना, ओबीसी मध्ये सुद्धा उपवर्गीकरण करून दाखवा. तुम्ही आम्हाला का डिवण्याचे काम करताय? अरे आम्ही ज्या वेळेस मैदानावर येऊ एवढं लक्षात ठेवा, आम्ही बाबासाहेबांची भाकरी खाऊन आज मोठे झालो आहोत. म्हणून आम्ही सांगतो की माय बापाहून भीमाचा उपकार लय आहे रे. माय बापाहून भीमाचा उपकार लय आहे रे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे. मनोगत व्यक्त करतील आणि माझा अशी विनंती आहे, आपण 2 मिनिटातच मनोगत व्यक्त करावं. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तोफतयाच्या तलवारीचे नॅरेच असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, साऱ्याच पिलाचे वागणे चोख असते. इथं निळं वादळ या ठिकाणी आलेलं आहे आणि मला वाटतं हे फार कमी आहे. आणि तिथं विधान भवनामध्ये बसून आमच्या विरोधामध्ये कटकारस्थान चालू आहे. या ठिकाणी 27 आमदाराच्या बाबतीमध्ये बोललं गेलं, परंतु मला मिळालेली माहिती अशी की 27 आमदाराच्या सह्या नाहीत. ज्यांच्या सह्या नाहीत त्यांना मी आवाहन करतो की आपण विधान भवनामध्ये आवाज उठवा आणि आले असतील तर अभिनंदन आहे त्यांचं. परंतु या ठिकाणी शासनाच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे. या भारताची घटना 8 महिने ओपन ठेवली, लोकांच्या तक्रारी मागवल्या, दुरुस्त केलं आणि नंतर भारताचं संविधान लागू केलं बांधवांनो. परंतु हा बद्दल समितीचा अहवाल आतापर्यंत ओपन केला नाही. काय घडलं या अहवालामध्ये? आमच्या झोपीमध्ये असताना डोक्यामध्ये दगड घालण्याचा घाट या ठिकाणी चालू आहे. परंतु आता हे चालू देणार नाही. एका समाजाच्या हातात लेखणी आहे आणि चांभाराच्या हातामध्ये रापी आहे आणि ही रापी आम्ही चालवणार. पहिली लढाई तलवारीची होती, आता लेखणीला 10 रापी आणणार आहे. मरणाच्या तयारीनेच आम्ही रणांगणात उतरलेलो आहोत. वही कौन तरक्की कर सकती है जिनमें कुर्बानी देने का जज्बा होता है. वैसे तो हम तथागत बुद्ध के मार्ग पर चलने वाले शांति प्रिय लोग हैं, लेकिन आसमां बेरंग है तो बेरंगी सही, यह जमीन तंग है तो तंगी सही. यहाँ पे अगर संगीत जंग चाहते हैं तो अभी जंगी सही. बांधवानो ही आर्य पारची लढाई आहे. एक महामानव डॉक्टर B.R. आंबेडकर ज्यांनी आपल्याला अंधारातून प्रकाशात आणून तमाम देशवासी यांना न्याय दिला, तर दुसऱ्या B.R.ने हाच रात मातीत गाडलेला आहे. असे अनेक निर्णय येतात आणि जातात. घाबरायचं काम नाही बांधवांनो. हा 59 जातीचा जनसमुदायाचा मोर्चा आहे. आपण होमोजिनियस आहोत. 2च निर्णय या देशामध्ये असंवैधानिक आहे, तो म्हणजे EWS आणि SC/ST उपवर्गीकरण. बदर कमिटीचं काय? आपल्या देशाची परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता अडाणी असताना देखील संविधानाचा ड्राफ्ट हा पब्लिकली केलाय आणि बदर कमिटीचा रिपोर्ट तुम्ही लपून लपून ठेवता. तुमची पहिलीच कृती असंवैधानिक आहे. आमचे जे लाखो बांधव आलेले याचं चालणं बोलणं आमच्या आंदोलन देखील संविधानिक चाकोरीमध्ये आहे. असंवैधानिक हे सरकार आहे. आम्ही यांना हाणून पाडू. हा लढा आपल्याला जिंकायचाच आहे बांधवांनो आणि आपण ते जिंकणारच. जय भीम, जय भारत, जय संविधान. भीमाचे रक्ताचे, भीमाच्या विचाराचे आणि बाबासाहेबांना संविधान मानणारे सर्व भीम सैनिकाला माझा स्वाभिमानाचा जय भीम. जय भीम, जय भीम. त्या बाते आवाज पोचला त्या पेशवाईकडे. आता दादा म्हटलं की लॉंग मार्च काढला, उन्हात तानात पावसात लॉंग मार्च काढला. तो लॉंग मार्च होता, लॉंग मार्च नव्हता, तो स्वाभिमानी मार्च होता.
त्याच्यामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. आज साहेब, भीमराव साहेब, आनंदराव साहेब आणि संपूर्ण 59 जाती एकत्र झाली ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचारासाठी. आपण भाऊ भाऊ आहोत साहेब बोलतोय. भावा भावात भांडणं लावलेत, पण मी जास्त वेळ घेत नाही साहेब. मी खूप चांगला बोलतो आणि मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांचं आहे, एक गाव दोन तुकडे. तर मी जाता जाता एवढंच बोलतो की लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ म्हटले साहेब, ते म्हटलेत की या निळ्या रक्ताची धमक बघ. साहेब मी नाही म्हटलं, साहित्य रत्न अण्णाभाऊ बोलतायत, निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. कोण म्हणतोय? अण्णाभाऊ. निळ्या रक्ताची धमक बघ, तू स्वाभिमानाची आग आहे. घेऊ नको कुणाच्या बापाला, कारण तू भीमाचा वाघ आहे. आपण सर्व वाघ आहोत. जाता जाता सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. मोठा आवाज आला पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. अरे बोल बहुजनाला, हल्ला बोल. अरे बोल बहुजनाला, अरे और जोर से, अरे और जोर से. अरे नीला लेके, अरे जय भीम लेके, अरे तुझको लेके, अरे सबको लेके, सबको लेके, अम्बेडकर फैमिली लेके, अरे सबको लेके, अमरनाथ को लेके. अरे और जोर से, अरे जोर जोर से. अरे डरता क्यों है, अरे कायर क्यों है. अरे विधान भवन पे, अरे मंत्रालय पे, अरे जातिवाद पे. अरे और जोर से, अरे जोर जोर से. जय भीम, जय भारत, जय संविधान. अमन आंबेडकर पब्लिकची मागणी झाली, डिमांड झाली आहे. अमन आंबेडकरच्या नंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बोलणार. ओके. युवा नेतृत्व ऍडव्होकेट अमन आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सरसरणी आनंदराज आंबेडकरांचा, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण इकडे सर्वजण आपल्या बापाने आपल्याला जे आरक्षण दिले त्यासाठी इकडे उपस्थित झाला, त्याबद्दल तुमच्या सर्व भीम सैनिकांचे आणि 59 जातीय सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. इकडच्या सरकारला आपण दाखवून दिले की जर तुम्ही आंबेडकरी समाजासोबत आणि आंबेडकरी अनुयायांसोबत मस्ती करायला गेलात तर तुम्हाला आंबेडकरी समाज रस्त्यावरती आणल्याशिवाय सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो, ही आपली लढाई एवढी तास थांबणार नाहीये. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावाखेड्यांमध्ये जाऊन आपल्याला लोकांना आवाहन करायचंय, लोकांना जागृत करायचंय. आज जे मुंबईमध्ये आलेत त्याबद्दल एवढ्या पावसामध्ये उभे आहेत, कारण की आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं काम करून दिलंय. मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंब असेल किंवा जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही, रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढायची आयुष्यभर आहे. आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरतीच लढावं लागणार आहे. हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी जास्त बोलत नाही कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत.
आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडलेत. जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो. पण ज्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल. आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा, तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. आपल्याला ज्यांची तुम्ही डिमांड करताय, वाट पडताय, आपल्यातले भीष्माचार्य आपण म्हणूया. आपले आदरणीय आदरणीय आपले डॉक्टर भीमराव आंबेडकर आपल्या समोर येतात. जय भीम. इमरान साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इमरान साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शांतीता रखा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बौद्धिसत्व संविधानकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. लाख लाख अभिनंदन करतो. एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये हजर राहिलात. उपवर्गीकरणाची ताकद काय आहे ते रद्द करण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आज आपण सगळेजण आलात. याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. बाबा, ताकद काय आहे सरकार येथील मनुवादी संघटनेला आपण आपल्या मोर्चाच्या माध्यमामधून आज दाखवून दिलेला. हे उपकरणीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. जो आमची मागणी नव्हती, मातंग समाजाची देखील मागणी नव्हती, परंतु काही मूठभर मातंग समाजाचे लोक जे संघाच्या शाखेवरती जातात, संघाचे पैसे घेतात, असे मूठभर लोकांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या आधारे आज हा उपवर्गीकरणाचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलेला. दुसऱ्या राज्यामध्ये काय झालं हे मी जाणत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये मी घडून देणार नाही. आपण सगळे घडून देणार नाही, कारण 59 जाती आम्ही एकत्र आहोत. 59 जातीची वज्रमूठ आमच्या बरोबर आहे. एक प्रतिज्ञा इथे करायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ही वज्रमूठ अशीच असायला पाहिजे. जेव्हा ही वज्रमूठ आता सत्ताधाऱ्यांवरती पडेल तेव्हा याचं सरकार उलटून पडेल. एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 59 जातीच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये बीजेपीचा कोणी असेल त्याला माझं मत जाणार नाही, हे तुम्ही निक्षून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बाबा, सत्ता हातामध्ये घ्या. किती दिवस आज मोर्चे वगैरे काढणार? त्याने एक वाटहुकूम काढला आणि आम्हाला काम धंद्याला लावलेला आहे. आमचा वेळ, आमचा पैसा, आमचा श्रम हे आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. परंतु ह्याच्या पुढे आमची लढाई हे सत्तेची लढाई असणार, हे देखील आज तुम्ही लोकांनी ठरवायला पाहिजे. कोणाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न नाही. बाबासाहेबांनी एकेकाळी 1938 ला सांगितलं, एक वेळेला तुम्ही सत्ताधारी समाज या देशामध्ये व्हा. मी समजतो आज चांगली चुनौती आपल्या समोर आलेली आहे. आपण सगळे आपले मतभेद विसरून एकत्र आलेलो आहोत. एका दिलाने ही लढाई लढत आहोत. हा मेसेज सरकारपर्यंत गेलेला आहे, असं आपल्याला सांगतो.
आज सकाळी मला काही आमदार इथे भेटले आणि आमदारांनी मला सांगितलं की आम्ही प्रथम 29 आमदारांचं मी अभिनंदन करेन. एकत्रपणे येऊन त्याने मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्याने सांगितलं हे जे काही उपवर्गीकरण आहे ते बंद करा. अक्रॉस द ऑल द पार्टी आम्ही एकत्र झालेलो. बीजेपी मधले देखील आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत ते देखील एकत्र आले. एक अभेद युती झाली. आपल्याला सांगू इच्छितो त्या आमदारांनी मला जे सांगितलं मुख्यमंत्री एवढे सिरियस दिसले नाही भीमरावजी. आम्ही निवेदन दिलं. निवेदनाकडे बघितलं आणि सांगितलं पुढच्या वेळेला मी काहीतरी निर्णय घेतो. मुख्यमंत्री ज्या काही घोषणा दिल्या मुख्यमंत्री होश में आओ त्याप्रमाणे या मोर्चाच्या माध्यमामधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो बाबा तुम्ही होश मध्ये या आणि उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. या महाराष्ट्र उपवर्गीकरण होऊन देणार नाही. या लोकांची राजनीती राहिलेली आहे संपूर्ण देशामध्ये. 2014 मध्ये जेव्हा ते बसले सत्तेवरती, जेव्हा केंद्रामध्ये बसले, जेव्हा राज्यामध्ये बसले, तेव्हा आठवत असेल हिंदू मुस्लिमांचा वाद लावला त्यांनी. हिंदू मुस्लिमाच्या वादातून सत्ता हस्तगत केली. मायनॉरिटीजना टार्गेट केला जे मुस्लिम आपले बांधू आहात. आज अनेक मुस्लिमांच्या संघटनेने आज आपल्याला सपोर्ट दिलेला आणि हिंदू मुस्लिमापासून सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ओबीसी, दुसऱ्या बाजूला मराठा समाज यांच्यामध्ये वाद लावला. आज गावागावामध्ये गेला तर काय आहे, गावागावामध्ये एक दुसऱ्याला एकाच्या अँगलने बघितलं जातं, विषमतेने बघितलं जातं. एका बाजूला मराठा आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी आहे. गावागावामधून एका बाजूला मराठा आहे, ओबीसी आहे. जे एकत्रपर्यंत नव्हते, एकत्र नाचत होते, एकत्र व्यवहार होते, मैत्री संबंध होते, आज विध्वस्त त्यांच्यामध्ये आलेला. दुसरा प्रयत्न या फडणवीस सरकारने केला. एका बाजूला आदिवासी, दुसऱ्या बाजूला धनगर समाज यांच्यामध्ये त्यांनी भांडणं लावली. आज त्यांनी बघितलं 59 जाती आहे एकत्र, यांच्यामध्ये भांडणं कशी लावायची. काही मोठभर मातंगारा घेतला आणि त्यांच्यामध्ये आज 59 जातीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणाचंही फल नाही. 59 जाती या व्यस्त नाबूत होती. अशा प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु फडणवीसांना सांगू इच्छितो बाबा, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न साठे यांचा आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र असे प्रकार चालू देणार नाही. प्राणपणाने लढू आणि त्याच्यातून आपण विजय होऊ हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आम्ही मातंग समाजाच्या विरुद्ध नाही. हे माझं पहिलं वाक्य आहे पहिल्यापासूनच. मातंग समाज आमचे बंधू आहे, बहिणी आहे. अनेक मातंग सुशिक्षित झालेले आहेत, त्याला कुठल्या मार्गाने जावं हे त्यांना कळत आहे. परंतु ज्या काही संघटना पैसे पुरवतात, हिंदुत्ववादी संघटना, IT सेक्शन त्यांचे चालवत आहेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी तेढ वातावरण निर्माण केलेलं. वातावरण कसंही हो, मातंगारी आम्हाला कितीही बोलो, परंतु संवादाच्या वाता आम्ही बंद केलेल्या नाहीत हे देखील मी त्यांना सांगू इच्छितो. त्यांना सांगू इच्छितो जे मातंग भाऊ आमचे चुकलेल्या मार्गाने जातात. आज महापुरुषाच्या यादीमध्ये
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा तसबीर आम्ही लागतो. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आहेत, फुले आहेत, रविदासजी आहेत, त्याचबरोबर आम्ही अण्णाभाऊ साठेंची तसबीर लावतो. कुठल्याही स्टेजवरती जाऊन बघा. परंतु आपल्याला एक आव्हान करतो, ज्यांच्या मुळे आज आपली माथी भडकलेली आहे, ज्यांच्या विचारावरती आज चालण्याचा तुम्ही योग केलेला आहे, त्या सावरकरांबरोबर, सावरकरांच्या तसबिरी बरोबर, टिळकांच्या तसबिरी बरोबर, आगरकरांच्या तसबिरी बरोबर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेची तसबीर लावतायत काय हे मला दाखवून द्या. मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, कोणाच्या बाजूने आहात हे दिसून येईल म्हणून आपल्याला सांगतो. जे काय आज सरकार इथे उभी राहिलेली आहे, या महाराष्ट्रामध्ये देखील या सरकारला मी चुनौती देतो. येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, ईव्हीएमचा कवच कुंडल बाजूला टाका. आमने सामने रस्त्यावरती या 59 जातीची वज्रमूठ किती आहे हे आपल्याला दाखवण्याचा आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून आज एवढ्या मोठ्या पावसाळी वातावरणामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला. आपले आमदार सभागृहाच्या आतमध्ये लढाई करत आहे, त्यानंतर आपण रस्त्यावरची लढाई आज आपण लढत आहोत. बाबा आमचा आज इतिहास आहे, आमचा आज इतिहास आहे. जो इतिहास तुम्हाला कळला नसेल तर आमचा इतिहास असा आहे, जेव्हा जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये गेला, जेव्हा जेव्हा महापुरुषाच्या विरोधामध्ये गेला, त्यावेळेला आंबेडकरी जनसमूह महाराष्ट्रात नाही तर देशामधला एकत्र आला आणि त्याने आपल्याला ताकद आपली दाखवून दिली. आमचा आदर्श, आमच्याकडे आदर्श आहे, आदर्श भीमा कोरेगावचा आदर्श बड़ी संख्या से कम है, लेकिन हम लोग लड़ाई जीतते हैं. हा आमचा बाबा इतिहास आहे. तो इतिहास सांगण्याचा मला आज पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. म्हणून सगळ्या आमदारांना, 27 आमदारांना सांगू इच्छितो, बाबा उद्या नंतर देवेंद्रचा जे ऍटिट्यूड आहे ते कमी होईल, आपल्याशी संवाद साधतील हे आपल्याला सांगू इच्छितो. कारण प्रत्येक जण एक ताकद आहे. बाबासाहेबांचा एक एक अनुयायी एक एक ताकद आहे आणि ती ताकद जर एकत्र झाली तर सरकारमध्ये देखील उलथापालथ होऊ शकते. आज जे काही चाललेलं आहे, ज्याचे काही खासदार आमदार फोडले, त्यांनी तेवढा प्रतिकार केला नाही, पण आमचा प्रतिकार काय आहे हे त्यांना देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील आमच्या बरोबर या. खासदार फुटले म्हणून रडत बसू नका, आमच्या बरोबर या. न्याय देण्याचा प्रयत्न हे तुम्हाला देऊ इच्छितो. ते बुलंद ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी करू. ज्यांना सत्तेमध्ये जायचं आहे त्याने सत्तेमध्ये जा. मी तर धम्माचा रथ घेऊन चाललो. सत्तेचा लक्ष गाठा एवढी मी शुभेच्छा देतो आपल्याला. आणि जनगणनेचा देखील मुद्दा आहे आणि जनगणनेच्या माध्यमामधून जे 2027 ला होणार आहे त्याच्यामध्ये जनगणना दाखवा. बाबा बौद्ध असतील, चर्मकार समाज असतील, कक्कया समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, कोळी समाज असेल, त्यांनी आपले जनगणना दाखवा. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला 13% मिळते. 13% आपली तेवढी संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. 2027 ला जेव्हा जनगणनेचे निरोप येतील, जेव्हा जनगणनेचे संपूर्ण रिझल्ट येतील, तेव्हा आपलं आरक्षण 20% व्हायला पाहिजे हे देखील सरकारला सांगतो. तुम्ही जनगणनेची जी कॅटेगरी आहे
जनगणनेचे जे आयटम्स लावलेले आहेत त्या प्रमाणामध्ये आमची संख्या वाढली तर मग आम्हाला 20% आरक्षण व्हायला पाहिजे. आता थांबून जमणार नाही. 13% वर्गीकरण 13%चे तुकडे पाडून देणार नाही. तर आमची मागणी पुढच्या वेळेला असेल जेव्हा जनगणना जानेवारीच्या 20% आरक्षण लेके कोण बाका येतो त्याला बघून त्यावेळेला 3%ला सत्तेवरती बसून देणार नाही. हे देखील आपण ठरवायला पाहिजे. आज आमच्यामध्ये तेवढे उपलब्धता झालेली आहे. आज आम्ही तेवढे शिक्षित झालेलो आहे. आज आम्ही देखील इंजिनिअरिंग मेडिकल त्याच्यामध्ये आहोत. आमची मुलं आहोत आणि टाळ्यांच्या गटात आपण स्वागत करूया. त्यांनी आपल्याला सकारात्मक पाठिंबा दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भर पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी हा उपवर्गीकरणाच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांचं मनापासून धन्यवाद देतो. अनुसूचित जातीचा उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जो निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा एल्गार निर्माण करण्यात आला. आजच्या या उपवर्गीकरणाच्या महामोर्चाला या ठिकाणी प्रामुख्यानं ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बबनराव घोलप साहेब, माजी मंत्री, या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित झालेले बाबूराव माने साहेब आणि डॉक्टर सुरेश माने साहेब आणि उपस्थित माझे सगळे बंधूंनो, भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो, प्रचंड उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये भर पावसामध्ये आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात 59 अनुसूचित जाती आहेत. या अनुसूचित जातीला 13% आरक्षणाचा वाटा करण्याचं षडयंत्र सरकारनं केलं. म्हणजे आपल्या असंख्य पिढ्यांना अंधारात टाकण्याचा हा जाहीरनामा होता. हे आपण सगळ्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मानावं तेव्हा धन्यवाद आहे. या ठिकाणी या आमदारांचा पण मी मनापासून धन्यवाद मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असलेल्या 29 आमदारांपैकी 27 आमदारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. 15 आमदारांच्या काल सह्या झाल्या. काही आमदार आज माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, साहेब तू कालचा कागद कुठे आहे? मी म्हणालो आता 27 आमदारांच्या सह्या होतील. उद्या परत सरकारनं जर या ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर परत 27 पैकी 29 आमदार उद्या आमच्याकडे येतील. कारण महाराष्ट्रामध्ये दुसरा पर्याय नाही आहे. 59 पैकी मुठभर लोकांनी जर म्हटलं उपवर्गीकरण करला, 58 जातीपैकी एकही माणूस पुढे आला नाही, एकाने मागितलं नाही. त्याच्यानंतर सरकारला का पडली? मी फार मनापासून एक बोलतोय. त्याच्यामुळे आपण हा षडयंत्र आहे आपल्या लक्षात सगळ्यांच्या आला असेल. मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतोय, काल 15 आमदार आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांच्या पुढे आम्ही सगळ्यांनी कठीत मारली. सगळ्या समाज बांधवांचा हा प्रश्न आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला म्हटलं बैठक घेऊ. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. आज स्थगन प्रस्ताव जेव्हा आमच्या सगळ्या आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये जेव्हा आणला तेव्हा मुख्यमंत्री आम्हाला म्हणाले का सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो निर्णय केलाय त्याच्या अनुषंगाने आम्ही करतोय. परंतु मुख्यमंत्री त्याच्यानंतर हे पण बोलले की आम्ही पूर्ण आमदारांची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख नेतृत्वाची या ठिकाणी दखल घेऊ. आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमानं सांगितलंय की हा उपवर्गीकरण आता रद्द झाला पाहिजे. अनंत बदल समितीचा जो डाटा आहे तो लोकांच्या पुढे जेव्हा आलाच नाही तेव्हा उपवर्गीकरण कसं करणार, तो सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे. आणि आम्ही सगळे संविधानिक मार्गाने जाणार. आमच्या हातामध्ये तलवार नाही आहे. आमच्या हातामध्ये जे तलवार दिले बाबासाहेबांनी ती मतांची तलवार आहे. आणि या ठिकाणी
बाबासाहेबांचे दोन्ही नातू एकत्रित आले आणि महाराष्ट्र उभा झाला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून धन्यवाद देतो. एक गोष्ट मी जाताना नक्की सांगतो की हो, एवढे महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, हे तुमच्या मताशिवाय निवडून येत नाही. महाराष्ट्रातल्या 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्याच्याशिवाय निवडून येत नाही. मग त्या आमदारांना पण तुम्ही उद्यापासून सांगा का या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये प्रत्येक आमदारांच्या पुढे जायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला लिहा की हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे. ही लढाई तोपर्यंत आपली थांबणार नाही. आणि भर पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलात. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपण सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज स्थगन प्रस्ताव मांडताना विजय वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले असतील, सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या तर वाजवल्याच पाहिजे. आणि याच्यावर अल्पसूचना होणार आहे. परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आता आम्ही जे निवेदन दिलंय, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगतील. भर पावसानं आपल्या या आंदोलनाला अत्यंत सुंदर पद्धतीनं वर्षाव करून आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला. त्याबद्दल मेघराजांचं पण आपण एकदा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि माझ्या या भोड्या बाबड्या मुक्या जनतेला बाबासाहेबांनी जो संविधानाचा मार्ग दिला त्या संविधानाच्या मार्गानं आपण गावागावामध्ये जा, लोकांना हा संदेश द्या आणि हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे एवढं सांगावं, एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय रविदास, जय अण्णा. धन्यवाद. मान देऊन संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने हा जनसैलाब या ठिकाणी उभरला. ते सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब यांना विनंती करतो तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. सन्माननीय आनंदराजे आंबेडकर साहेब. बस बाबासाहेबांच्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम. या इथे आज माझ्या बरोबर भीमराव आंबेडकर आहेत, बडोले साहेब आहेत, सुरेश मानेजी आहेत, बाबूराव मानेजी आहेत, बबनराव घोलप आहेत आणि सर्वच नेते मंडळी. आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे वाघाची औलाद असणारे भीमसैनिक आहेत. आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री ज्यांना मुख्यमंत्री सांगितलं यांना भेटून घ्या. ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आपल्या बरोबर आहोत. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री आणि तुम्हाला सर्वांची आमदारांची सर्वांची उद्या किंवा परवाच मी भेट घडवून आणतो. आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्याने आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. तर सरकार आश्वासन देतं परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत. ज्या पद्धतीने परभणीला झालं, त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे. सरकारला तिथून सुद्धा रिपोर्ट आले पाहिजेत की आता त्या 59 जाती आता गप्प बसायला तयार नाहीत. सरकारला मी सांगितलंय की 10% पण लोक नसतील या आज जे तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाहीत. आमच्या बरोबर आज मातंग समाजाचा पण प्रचंड लोक आज इथे आहेत. आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलंय. आणि त्यामुळं त्यांना या मोर्चामुळे या संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे ते उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊच. या इथे राजकुमार बडोले आणि त्यांच्या बरोबर सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील.
आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथं आला. हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही दिलेला हा भीमटोला आज सरकारला अत्यंत योग्य ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यामुळं लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचं आपली जी मागणी आहे ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अभेद्य ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणा विरोधात आंदोलन चालू ठेवा जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ एक दिलानं एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या. आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आहेत आणि हे एक ऐक्य हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो. आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही, आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही, आपला जो निधी आहे तो पळवला जातो. याच्या विरोधात सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल, एकत्र आंदोलन करावं लागेल. आणि त्यासाठी आपली जी एकजूट आहे ती अभेद्य ठेवा एवढं सांगतो आणि आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक लढाऊ भीमसैनिक आहात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलात. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम जय संविधान.